आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. इथं आपण सिम्पली हा फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करूया. फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला आला आहे ना, सिम्पली 9.6चा रेशो सिलेक्ट करून इथून परफेक्ट फोटो बसवायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून इथून हा फोटो स्क्रीनवर सेट करायचा अशा प्रकारे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्या न्यूट यायचं आहे. खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट माहुडी दिला आहे तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा. हा बीट माहुडी इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे. हे तुम्ही एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलं आहे. हे बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट इथे चेंज होते. ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मापर्यंत स्प्लिट करायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर इथून तुम्हाला सिम्पली हा जो बीट मावडी आहे ना त्यावरती ते आपल्याला क्लिक करायचं आणि ह्या बीट मावडीवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर प्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिले पेंजितून ॲड करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हे ते जो आपला हा जो आहे ना 10 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे म्हणजे 11 सेकंद आहे तिथला जिथून स्प्लिट केला तिथे यायचं आहे. आणि पुन्हा ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेंजितून ॲड करायचं आहे आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. आणि पुन्हा रिप्लेसवरतीच क्लिक करू. ॲड केल्यानंतर पेंजितून त्याच्या खाली बसून जाईल. तर मी काय करतो इथून फोटो आणि पेंजितून परफेक्ट ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर याची तुम्ही बघू शकाल की फोटो आणि पेंजितून ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट होऊन जाईल. रॅक्टँगल आउटचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम वनचा इथं एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला स्प्लान मा 1चा इथं एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला प्लॅन मा 2चा इथं एक सिलेक्ट करायचा आहे. आपल्या कॉम्बोमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला शटरचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली ह्याची लेंथ 2.8s ठेवून आपल्या सिम्पली आउटवरती क्लिक करून ब्लॅक होलचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. ह्याची लेंथ 0.6s ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथं एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली कॉम्बोमधला हा जो आपला आहे ना डिस्टो अँड स्ट्रेचचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना आपल्याला काय करायचं आहे कॉम्बोमधला स्लाईड अँड व्ह्यूचा इथं एक सिलेक्ट करायचा आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच व्ह्यू अँड स्लाईडचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे इफेक्ट्स दिल्यानंतर सिम्पली पहिले एन्जुटायचं इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउट्रोमध्ये एक इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचं आहे तो सिलेक्ट करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ पहिल्या फोटोपासून हा जो आपला 12 सेकंदाच्या मागचा फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण यायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर 8 सेकंद आहे तिथला जो हा फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते तेच आणि व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट म्हणजे सेकचा जाऊन स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. लेंथ हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते द्यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये एक इफेक्ट होऊन जाईल सेकचा इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायची. लेंथ ह्या फोटोपासून 12 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पुन्हा त्याच ऑप्शनमध्ये द्यायचं पार्टीच्या आणि इथून मग इफेक्ट म्हणजे ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट म्हणजे बटरफ्लायचा इथून सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे यामध्ये असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या वेगची लेंथ असे 12 आणि 14 सेकंद आहे. तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.